बाळूमामांना मामा असं का म्हणतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर कोणी सबस्क्राईब नाही केलेले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं. काही दिवसांनी बाळू इतर माणसांप्रमाणे व्यवस्थित राहू लागला. त्यावेळी मायप्पा म्हणाले की तू सासूच्या घरी जावं आणि तिथले मेंढरे सांभाळून. बाळूला हे मान्य नव्हते, म्हणून मायप्पाला त्याने नम्रपणे म्हणाला की मला लोकांच्या घरी कामाला धाडू नका. पुढे माग या बाळू धनगराचा राजवाडा होईल आणि हे राजवाडा बघायला जगातील लोक येतील. बाळू थोडासा वेळपट असल्यामुळे त्याचे कोणी मनावर घेईना. मायप्पा व बाळू शेतात बसलेले असताना बाळूच्या माग मायप्पाने जा जा असा तगादा लावल्यामुळे बाळू तिथून उठला आणि शेतातील खेळ्यातील तिडक्याला डोक्याने जोऱ्याने धडक दिली आणि म्हणाला जातो. बाळू सासूरवाडीला जाण्याच्या आधी त्याला बाळप्पा, खुळा बाळू व बाळू अशी नाव होते. तो सासूरवाडीला गेला त्यावेळी तिथे 2 मुली व 2 मुले होती. सत्यवान सोडून सर्व मुले बाळूला मामा असं म्हणू लागली आणि तिथूनच मामा हे नाव जगप्रसिद्ध